अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह ब्रिक्स राष्ट्रसमूहातल्या देशांना कडक इशारा दिलाय. ब्रिक्स गटातले देश डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत असून असं पाऊल उचलल्यास या देशांमधून होणाऱ्या आयातीवर 100% टॅरिफ म्हणजे कर लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ब्रिक्स म्हणजे BRICS अर्थात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा राष्ट्रगट आहे आणि या गटात अन्य काही देशही सहभागी होणार आहेत. यातल्या चीनसोबत अमेरिकेचे आर्थिक संबंध गेल्या काही वर्षांमध्ये ताणले गेले होते. त्यात ट्रम्प यांनी निवडून आल्यावर चीनी उत्पादनांवर 60% आयात कर लादू असं आश्वासन प्रचारादरम्यान दिलं होतं. आता ब्रिक्स संदर्भात ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जातेय. दुसरीकडे ट्रम्प अनेकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला मित्र मानतात. पण व्यापाराशी संबंधित मुद्द्यांवर ट्रम्प भारतालाही कोंडीत पकडताना दिसतायत. अलीकडेच अमेरिकन कंपनी हार्ले डेव्हिडसनच्या बाईक्सवर भारतात लागणाऱ्या करासंदर्भातही ट्रम्प यांनी भारतावर टीका केली होती. त्यानंतर आता ब्रिक्स देशांवर कर लावण्याचा इशारा त्यांनी दिलाय. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ट्रम्प लिहितात, ब्रिक्स देश नवीन चलन बनवणार नाहीत असं वचन आम्हाला त्यांच्याकडून हवंय. मजबूत अशा अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून ते इतर कोणत्याही चलनाचं समर्थन करणार नाहीत असं वचन आम्हाला हवंय. त्यांनी असं केलं तर 100% आयात कराचा सामना करावा लागेल. ट्रम्प यांनी पुढे लिहिलंय की ब्रिक्स देशांनी असं पाऊल उचललं तर त्यांना अमेरिकेच्या बाजारात त्यांची उत्पादनं विकता येणार नाहीत. त्यांनी त्यासाठी इतर देशांचे पर्याय शोधावेत. आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरची जागा ब्रिक्स घेईल अशी शक्यता नाही. असं करणाऱ्या कोणत्याही देशाला अमेरिकेसोबतचा व्यापार विसरावा लागेल. गेल्या ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कझान शहरात ब्रिक्स समूहाची बैठक झाली होती. त्यानंतर या राष्ट्रगटाचं स्वतःचं चलन तयार करण्याची चर्चा जोर धरू लागली. अशा चलनाविषयी अजून कोणताही निर्णय झालेला नाही. रशियानं 2022 मध्ये ब्रिक्स चलनाचा प्रस्ताव मांडला होता. ब्राझीलचे अध्यक्ष लुला द सिल्वा यांनीही त्याला पाठिंबा दिला होता. युरोच्या निर्मितीपासून डॉलरचं वर्चस्व किंचित कमी झालंय, पण आजही आंतरराष्ट्रीय व्यवहारातले जवळपास 58% व्यवहार अमेरिकन डॉलर्समध्ये होतात. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे रशियाच्या परकीय गंगाजळीतला जवळपास निम्मा साठा गोठवला गेला आणि त्यांच्या व्यापारावर बंधनं आली. त्यातूनच ब्रिक्स देशांचं वेगळं चलन असावं असा विचार जोर धरू लागला. दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी जुलै 2023 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना ब्रिक्सचं वेगळं चलन आणण्याची योजना नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. There is no idea of a BRICS currency, if I understood your point rightly. That currencies, to my mind, will remain very much a national issue for a long time to come.